नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. वटसावित्री जवळ आली की एक प्रश्न जवळपास प्रत्येक विवाहित महिलेच्या मनात नक्की येतो. यंदा वटसावित्रीला कोणत्या रंगाची साडी नेसायची? कोणी म्हणतं हिरवी साडीच शुभ, कोणी म्हणतं लाल रंगाशिवाय पूजा पूर्ण होत नाही, तर काही जणी पिवळ्या रंगालाच सर्वात शुभ मानतात. पण खरंच यापैकी योग्य काय आहे? चुकून दुसऱ्या रंगाची साडी नेसली तर पूजा अपूर्ण राहते का? पतीच्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम होतो का? की हा फक्त आपल्या परंपरेतून आला समज आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला फक्त कोणता रंग शुभ आहे एवढंच सांगणार नाही, तर प्रत्येक रंगामागचं धार्मिक महत्त्व काय आहे, कोणत्या महिलांनी कोणता रंग निवडावा, कोणते रंग टाळावेत आणि शेवटी अशी एक गोष्ट सांगणार आहेत, जी बहुतेक महिलांना माहीतच नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, आपण अनेकदा एका गोष्टीत अडकून पडतो. हे केलं नाही तर देव रागावतील, हा रंग घातला नाही तर पूजा निष्फळ होईल. पण खरंच देव एवढे कठोर असतात का? नाही. आपल्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे ते भावनेला. तुमच्या मनात श्रद्धा असेल, पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना असेल, तर देव नक्कीच प्रसन्न होतात. साडीचा रंग हा शुभतेचं प्रतीक आहे, पण तोच सर्व काही नाही. तरीसुद्धा आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक रंगाला वेगळा अर्थ दिला आहे आणि म्हणूनच आज आपण प्रत्येक रंगाचं महत्त्व समजून घेणार आहोत. सर्वात शुभ रंग कोणता? जर मला एका रंगाचं नाव सांगायचं असेल, तर तो रंग आहे हिरवा. हो, वटसावित्रीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी सर्वात शुभ मानली जाते. पण यामागे कारण काय आहे? फक्त परंपरा म्हणून की यामागे धार्मिक अर्थही आहे? चला जाणून घेऊया. हिरव्या रंगाचं धार्मिक महत्त्व. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, जीवन, समृद्धी, सौभाग्य आणि नवचैतन्य. आपण ज्या वडाच्या झाडाची पूजा करतो, ते वर्षानुवर्ष हिरवं राहणार झाड आहे. ते दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच त्या दिवशी हिरवी साडी परिधान करणं म्हणजे आपल्या संसारातही अशीच हिरवाई, सुख, समृद्धी आणि प्रेम कायम राहावं अशी प्रार्थना करणं होय. म्हणून महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये हिरव्या साडीला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि इथे एकच गोष्ट सांगते, काही महिलांना वाटतं, माझ्याकडे हिरवी साडीच नाही, आता काय करू? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण पुढे मी सांगणार आहे असा रंग जो हिरव्या रंगा इतका शुभ मानला जातो आणि अनेक नवविवाहित महिला तोच रंग निवडतात. तर मैत्रिणींनो, मी आत्ताच सांगितलं की हिरवी साडी सर्वात शुभ मानली जाते. पण प्रत्येकाकडे हिरवी साडी असतेच असं नाही. आणि मग प्रश्न पडतो, माझ्याकडे हिरवी साडी नाही, आता काय करू? तर याचं उत्तर आहे लाल रंग. लाल साडी का शुभ मानली जाते? आपल्या हिंदू धर्मात लाल रंगाला खूप मोठं महत्त्व आहे. लग्न असो, हळद असो, गृहप्रवेश असो किंवा देवीची पूजा असो, लाल रंग म्हणजे मंगल, शक्ती आणि अखंड सौभाग्य. म्हणून अनेक नवविवाहित महिला वटसावित्रीला लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसतात. लाल रंगात एक वेगळीच ऊर्जा असते आणि खरं सांगू का, काही महिलांना हिरव्यापेक्षा लाल साडीमध्ये स्वतःला लूक जास्त आवडतो आणि त्यात काही चुकीचं नाही. पिवळा रंग घातला तर चालतो का? हा प्रश्नही खूप जणी विचारतात. हो, पिवळा रंग देखील शुभ मानला जातो, कारण पिवळा म्हणजे गुरु, ज्ञान, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा. विशेषतः ज्या महिलांना साधेपणा आवडतो, त्यांच्यासाठी पिवळी किंवा हळदी रंगाची साडी खूप छान पर्याय ठरू शकतो. गुलाबी रंगाचं काय आता तुम्ही म्हणाल? अहो, आजकाल तर गुलाबी रंगाच्या साड्यांची खूप फॅशन आहे. आणि हो, गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि नात्यातील गोडवा दर्शवतो. म्हणून तर तुमची गुलाबी साडी असेल, तर तीही तुम्ही आनंदाने नेसू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, काळी साडी नेसू नये का? हा थोडा विषय संवेदनशील आहे. कारण काळा कलर म्हटला की तो शुभ कार्यात टाळला जातो. कारण तो शोक, गंभीरतेचं प्रतीक मानला जातो. म्हणून शक्य असेल तर वटसावित्रीच्या दिवशी पूर्ण काळी साडी टाळलेलीच चांगली. पण जर साडीमध्ये थोडासा काळा बॉर्डर असेल, तर त्याबद्दल जास्त भीती बाळगण्याची गरज नाही. आता पांढरी साडी म्हटलं, हा प्रश्न विचारताना काही महिला थोड्या घाबरतात. परंपरेनुसार वटसावित्री हा सौभाग्याचा सण असल्याने
बहुतेक ठिकाणी पूर्ण पांढरी साडी कमी प्रमाणात नेसली जाते. त्याऐवजी रंगीत साडीला प्राधान्य दिलं जातं. राशीनुसार साडीचा रंग. आता थोडी मजेदार पण आवडीची गोष्ट. काही महिलांना राशीनुसार रंग निवडायला आवडतो. मग आता तुमची रास मेष, सिंह, वृश्चिक असेल तर तुम्ही लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसू शकता. वृषभ, कन्या, मकर तर हिरवा रंग. मिथुन, तुला, कुंभ गुलाबी किंवा हलका हिरवा रंग. आता कर्क, वृश्चिक, मीन असेल तर पिवळा, क्रीम, सोनेरी. पण हे फक्त मार्गदर्शन आहे, बंधन नाही. सगळ्यात मोठा गैरसमज महत्त्वाचं, चुकीचा रंग नेसला तर व्रत व्यर्थ होतो का? तर हा गैरसमज आहे. देवश्रद्धा पाहता तुमचं मन स्वच्छ असेल तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना मनापासून असेल तर कोणताही सभ्य आणि शुभ रंग परिधान करून पूजा करता येते. माझं वैयक्तिक मत जर तुम्ही मला विचाराल तर एकच रंग निवडायचा असेल तर मी म्हणेन हिरवी साडी. कारण वटवृक्षाची हिरवाई सौभाग्याचं प्रतीक आणि महाराष्ट्रातील सुंदर परंपरा हे सगळं त्या रंगात खूप सुंदरपणे दिसतं. तर मैत्रिणींनो, यंदा तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशाच उपयुक्त, धार्मिक आणि घरगुती माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटसावित्री दिवशी पतिव्रतेने नक्की कोणत्याच चुका करू नये. तर व्हिडिओ नक्की पहा, कारण त्या चुका अनेक महिला नकळत करत असतात. धन्यवाद.